ओबीसी आरक्षणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही सारं काही अलबेल नाही का, असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे। ओबीसी मुद्द्यावर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे। छगन भुजबळ यांनी याला दुजोरा दिला असला तरी हा वाद नव्हता, दोन भावांमध्ये होती तशी चर्चा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पाहूयात। आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही धुसफूस। ओबीसी मुद्द्यावरच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळात खडाजंगी। सरकारी नोकऱ्यात आरक्षणाच्या अनुशेषावरून अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वादंग। मुद्दा काहीसा जोरात मांडला, मात्र ती केवळ दोन भावांमधील चर्चा, छगन भुजबळांची सारवासारव। एकीकडे महायुती आणि दुसरीकडे शरद पवार कुटुंबीय यांच्याशी संघर्ष करणाऱ्या अजित पवारांना त्यांच्या राष्ट्रवादीतही संघर्ष करावा लागतोय का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर रान पेटलेलं असताना ओबीसीच्या मुद्द्यावर सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ओबीसी शिष्टमंडळासमोर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं सांगण्यात येत आहे। नेमक्या कुठल्या मुद्द्यावरून खडाजंगी? मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर अजित पवार आणि छगन भुजबळात खडाजंगी। गायकवाड आयोगाच्या आकडेवारीनुसार सरकारी नोकऱ्यात आरक्षणाचा अनुशेष बाकी, छगन भुजबळांनी उपस्थित केला मुद्दा। अजित पवारांनी सचिवांकडे केली विचारणा, अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची अजित पवारांचा दावा। सरकारकडे माहिती नाही असे होऊ शकत नाही, छगन भुजबळांचा प्रतिवाद। या मुद्द्यावरून अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी, भुजबळांचा आवाज वाढल्याची कबुली। अजित पवार आणि भुजबळ यांच्यातील वादाच्या चर्चेनंतर भुजबळांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिलंय। कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत घरातील दोन भावांप्रमाणेच हा वाद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सचिवांनी अजित पवारांना चुकीची माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केलाय। अजित दादा हे मी मध्ये होतो, अजित दादा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आमचे एक सेक्रेटरी होते, त्यांना विचारलं। आता त्यांनी म्हणले अशी काही माहिती नाही, अशी काही माहिती नाही। तर अजितदादांनी जे आहे माझ्या बोलण्यानंतर अजितदादा म्हणाले अशी काही माहिती नाही आणि ती माहिती काही म्हणजे सत्य नाही। त्यामुळे मला थोडंसं जे आहे निश्चितपणे मी उत्स्फूर्तपणे बोललो की नाही, काय तुमच्याकडे माहिती नाही असं होऊ शकत नाही, कारण SC ST OBC हे सगळे VJNT हे सगळे तुम्हाला घ्यायचेच आहेत आणि ती माहिती तुमच्याकडे असणार। त्याच्यावरून थोडंसं जे आहे आता त्याचा फार मोठा पराचा कावळा काल करण्यात आला, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात राई का पहाड बनाया गया। तर असं काही आमच्यामध्ये मतभेद वगैरे नाही। या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याचं भुजबळांनी सांगितलंय। सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती आता संकलित केली जाणार असल्याचे भुजबळ म्हणालेत। असे वाद म्हणजे राष्ट्रवादीत खिंडार नाही, अशी सारवासारव अजित पवार गटाकडून करण्यात येते, तर विरोधकांना या निमित्तानं टीकेची संधी मिळाली आहे। राष्ट्रवादीत फूट पाडून छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासारख्या काही मातब्बरांसह अजित पवार सरकारसोबत आले असले तरी त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही। यावरून शिंदे गट आणि भाजपाशी अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं मानण्यात येत आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नावासाठी आणि घड्याळ चिन्हासाठी काका शरद पवार आणि त्यांच्या पक्षाशी दुसरीकडे लढाही अजित पवारांना द्यावा लागतोय। अशा स्थितीत अजित पवार गटातील काही मंत्रीही आता नाराज आहेत का, असा प्रश्न भुजबळ अजित पवार खडाजंगीनं उपस्थित केलाय। राहिला प्रश्न भुजबळ आणि अजित पवार यांच्यातील संघर्षाचा, तर हा संघर्ष शरद पवार यांच्याबरोबर असताना देखील होता आणि त्यांच्यातील कलगीतुरा अनेक वेळा आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलेला आहे। नुकत्याच झालेल्या बीडच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली। ज्या पद्धतीने शरद पवारांवर थेट टीका करतायत त्या पद्धतीने अजित पवार गटातील दुसरे कोणतेही मातब्बर नेते करताना दिसत नाहीये। राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा याला विरोध आहे। धनगर मुस्लिम आरक्षणाची लढाई तीव्र होताना दिसते।
अशात ओबीसीचे नेते म्हणवणारे छगन भुजबळ राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच मोठ्या आवाजात बोलल्यानं अजित पवार गटातील अस्वस्थतेला तोंड फुटलंय. आरक्षणाच्या लढाईचे हादरे सरकारला आणि अजित पवार गटालाही बसतात का, हे आता भविष्यात पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.